मार्फत आपल्याकडं शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि जो तरुण वर्ग बेरोजगार आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांसाठी जे जोड उद्योग असतात त्याच्यामध्ये पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, मत्स्योद्योग असेल किंवा सेरिकल्चर म्हणजेच रेशीम उद्योग असेल, अशा अनेक जोड उद्योगांच्या बद्दल माहिती आपल्याला मिळणार आहे. कारण कृषी प्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पारंपरिक पिकं फक्त माहिती आहे, दरवर्षी तेच पीक, पण वेगळी पिकं काहीतरी घेऊन ज्याची आता गरज आहे समाजाला, अर्थार्जन जास्त होऊ शकतं. त्याचबरोबर आता साहेबांनी सांगितलं की आपल्याकडं नाचणी असेल, त्याचबरोबर भात असेल, त्याचबरोबर रताळे असतील, याचं पीक उत्पादन जास्त कसं घ्यायचं याच्याबद्दल पण मार्गदर्शन होणार आहे. तर त्यासाठी आपल्याकडं तालुका पंचायत समितीतून आलेले आपल्या मंडल कृषी अधिकारी सन्माननीय सीत साहेब, त्याचबरोबर आपल्या विभागाचे सन्माननीय सहाय्यक कृषी अधिकारी अमित गिरी साहेब, त्याचबरोबर पाटील मॅडम, पालवे सर, माझ्या रेठे गावातील बचत गटातील प्रतिनिधी असलेले महिला वर्ग आणि सर्व शेतकरी. खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक माहिती मिळणारच आहे, पण बेरोजगार असतील किंवा तरुण मुलं किंवा महिला असतील त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती देण्यात येणार आहे. आणि यामध्ये सन्माननीय पालवे साहेबांनी आत्ताच थोड्या वेळ सांगितलं की महाराष्ट्रभर संपूर्ण शेतकऱ्यांसाठी फार्मर्स क्लब नावाची एक योजना आखण्यात आली. फार्मर्स क्लब मध्ये एकत्र येऊन शेतकऱ्यांनी गट शेती कशी करावी किंवा शेतीमध्ये जास्त उत्पन्न घेण्यासाठी आता पारंपरिक पिकं आपण घेतोय, पण अपारंपरिक पिकं घेऊन शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर चांगल्या पद्धतीनं शेतीमध्ये पांडा पाडला तर शेतकऱ्यांची प्रगती होईल, समाजाची आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल. खरं तर आताच 1-2 दिवसापूर्वी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं जाहीर केलेलं आहे, तेलाच्या तुटवड्यामुळे म्हणजे भारतच नाही जगातील सगळ्या देशांमध्ये ऊर्जेचं संकट आलेलं आहे. ऊर्जा कशी बचत करायची, फक्त ऊर्जाच नाही, जे आपण वापरतोय ती वाहनं काही दिवसांना पेट्रोल आता पंपावर तुम्ही बघताय रंगाला काही बंद होते पेट्रोल मिळायचं. म्हणजे जागतिक राजकारणात किंवा जागतिक काही युद्ध जे सुरू आहे 2 देशांमधलं अनेक देशांमधलं, ते युद्धाची जळ आपल्याला पोचणार आहे. आणि तत्पूर्वी आपण काय कसं राहायचं, किंबहुना आपल्याकडे शेतीमध्ये समजा ऊस पिकवतोय आपण, तर ऊसापासून आपल्याला इथेनॉल मिळेल आणि इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करून इथेनॉल आपण वापरू शकतो. किंबहुना शेतकऱ्यांनी तयार केलेल्या ऊसापासून गॅस, मळी किंवा इथेनॉल जे तयार करतो ती ऊर्जा आपण जास्त प्रमाणात वापरू शकतो. सौर ऊर्जा वापरू शकतो, पवन ऊर्जा वापरू शकतो. म्हणजे ह्या ऊर्जा ज्या आहेत त्या आपण वापरायच्या, आपण जे तयार करू तेच आपण वापरायचं. स्वदेशीचा नारा हा महत्वाचा आहे. आपल्या जगभरामध्ये भारत देश असा आहे कृषी प्रधान, जागतिक मंदी आली तरी भारताला जवळ पोहोचत नाही. का बरं पोहोचत नाही? कारण खेड्यामध्ये कुटुंब स्वयंपूर्ण आहे. जोड उद्योग म्हणून पशुधन असतं, दूध असतं, त्याचा थोडासा आपल्याला आठवड्याला पैसे मिळत असतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत एखादी कंपनी बंद पडली तरी तळागाळापर्यंत काही झळ पोहोचते का? नाही. म्हणून कृषी प्रधान देशामध्ये जागतिक मंदीचा परिणाम, वाईट परिणाम आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी पंतप्रधानांनी सांगण्याच्या अगोदर आपणच काळजी म्हणून काय करायचं आहे, ऊर्जेची बचत करायची आहे, बरोबर. आणि LPG गॅस